नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदेव वराडे. 3 वर्षापूर्वी आम्ही मास्टर टीचर ह्या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही हजारो शिक्षकांना घडवलं असं म्हणेन. IBPS पॅटर्न शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हता. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, की IBPS पॅटर्न शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही मास्टर टीचर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती करून दिला. जे टेट 2022 मध्ये IBPSच्या नावानं ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता, टेट 2025 मध्ये तो संभ्रम नक्कीच नव्हता. एवढं मी विश्वासाने म्हणू शकतो, की तेवढा अवेअरनेस IBPS पॅटर्नच्या बाबतीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण केला. त्यानंतर टेट 2025 मध्ये खूप चांगला निकाल आला. सोबत TET 2025 असेल, TET आता 2026 पण होतीये. सोबत केंद्र प्रमुखची परीक्षा असेल किंवा इतर परीक्षा असतील. या सगळ्या परीक्षांच्या माध्यमातून मागच्या 2-3 वर्षांपासून आम्ही हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय आणि हजारो विद्यार्थी त्यामधनं यशस्वी झाले. मग आता तुमच्यासाठी आज मी काहीतरी नवीन घेऊन येतोय. नवीन काय तर मास्टर टीचर आता घेऊन येतोय मास्टर ज्युनियर. आता तुम्ही म्हणाल हे मास्टर ज्युनियर नेमकं काय आहे? कशासाठी आहे? का बरं तुम्ही त्याची स्थापना करताय नेमकी? तर ते तुम्हाला सांगणार आहे. डिटेलमध्ये पुढचे एक जवळपास मी असं म्हणेल की एक 10 ते 15 मिनिटं हा व्हिडिओ चालणार आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टीची व्यवस्थित कल्पना येईल आणि मी असं म्हणेल की असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की एका प्रकारची शैक्षणिक चळवळ आम्ही चालू करतोय. एका प्रकारची शैक्षणिक क्रांती आम्हाला महाराष्ट्रामध्ये घडवून आणायची आहे. ती कशा पद्धतीनं घडवून आणता येईल, कसं जाता येईल, हे पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला सुरुवात करूयात. बरं, पहिला मुद्दा की कशासाठी मास्टर टीचर मास्टर टीचर असताना मास्टर ज्युनियरची स्थापना नेमकी कशासाठी? का बरं मास्टर ज्युनियर नेमका? ठीक आहे. तर मास्टर ज्युनियरची स्थापना आपण करतोय शालेय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी. पण आता ही संकल्पना नेमकी सुचली कुठून, आली कुठून? तर आता आमचे जे हजारो विद्यार्थी जे शिक्षक झालेत किंवा जे शिक्षक होते किंवा जे शिक्षक होणार आहेत, असे हजारो विद्यार्थ्यांची मागच्या बऱ्याच दिवसापासून एक अशा पद्धतीची मागणी होती, अशा पद्धतीचा आग्रह होता, की सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं शिकवता, तुमची सर्व टीम खूप चांगल्या पद्धतीनं शिकवते. ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकदम माफक फीसमध्ये तुम्ही दर्जेदार शिक्षण अवेलेबल करून दिलंय आमच्यासाठी आणि त्याचा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतोय. तर मग अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म आम्हाला आमच्या लेकरांसाठी हवा आहे. जे की आमचे लेकरं कोणी 3रीला आहे, कोणी 4थीला आहे, कोणी 5वीला आहे. बरेच शिक्षक त्याच्या शिक्षक मंडळी असेल किंवा जे आमचे विद्यार्थी त्यांचे भाऊ असतील, बहिणी असतील, त्यांचे मुलं असतील, त्यांच्या आजूबाजूचे मुलं असतील, ह्या सर्वांना ऑनलाईन स्वरूपात माफक दरामध्ये शिक्षण अवेलेबल करून द्यावं. मग त्यामध्ये शालेय स्पर्धा परीक्षामध्ये जसं मी 4थी स्कॉलरशिप असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी ऑनलाईन स्वरूपात बऱ्याच विद्यार्थ्यांना करायची असते. पण त्यांच्या आजूबाजूला तेवढा चांगला दर्जेदार शिक्षण देणारा क्लास, दर्जेदार शिक्षण देणारं कोचिंग त्यांना अवेलेबल होत नाही. आता तुम्ही असाल ऑनलाईन स्वरूपात नाही आहे का कोचिंग? आहे. असं नाही की नाहीये. पण विद्यार्थ्यांचा आमच्यावर असलेला विश्वास, त्यांच्या आमच्याकडनं असलेल्या अपेक्षा आणि त्यातून ह्या गोष्टीची आपण स्थापना करतोय, की ह्या माध्यमातून मास्टर ज्युनियरच्या माध्यमातून आपण आता शालेय स्पर्धा परीक्षा, त्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून गोरगरीब जनता, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली जनता ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कनेक्ट व्हावी. ज्यांना कोणाला म्हणजे गोरगरीब विद्यार्थी ज्याला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन किंवा एखाद्या मोठ्या गावाच्या ठिकाणी जाऊन क्लास लावायचा आहे, ते शक्य होत नाही किंवा आर्थिक अडचणी असतात, प्रवासाच्या अडचणी असतात, बऱ्याच अडचणी असतात किंवा एखाद्याची क्षमता जरी असली पे करण्याची, पण त्याच्या आजूबाजूला त्याला तेवढा चांगला व्यक्ती, तेवढं चांगलं दर्जेदार शिक्षण अवेलेबल होत नाही. तर मग ही सगळी जी मधला जो गॅप आहे, तो गॅप भरून काढण्यासाठी आपण मास्टर ज्युनियरची स्थापना करतोय. बरं, नेमकं यातून आपण नेमकं काय काय देणार आहोत, कोणते कोणते कोर्सेस घेणार आहोत, सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुढे जाऊयात. आता मास्टर ज्युनियर घेऊन येत आहे शालेय स्पर्धा परीक्षासाठी खास मास्टर प्रोग्राम, योग्य मार्गदर्शन आणि निश्चित यश याच्यातून तुम्हाला भेटणार आहे. एक एक टप्प्याटप्प्याने काही काही गोष्टी आता मी तुम्हाला समजून सांगत चालतो.
आता पहिलं काय काय, आता शालेय स्पर्धा परीक्षामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षा येतात, जसं की स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, होमी बाबा आहे, एनटीएस आहे, एमटीएस आहे, त्याच्यानंतर मंथन आहे, बऱ्याच शालेय स्पर्धा. आता सर्व शालेय स्पर्धा परीक्षाची, मग आता तुम्ही सर्वच्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षा घेणार आहात का सर? हो, आपण सर्वच घेणार आहोत, पण टप्प्याटप्प्याने. मग सुरुवात करत असताना पहिल्या टप्प्यामध्ये काही परीक्षा आपण निवडल्यात, मग त्या काही परीक्षा नेमक्या कोणत्या निवडल्या आहेत, त्याच्या कशा पद्धतीचं त्याचं म्हणजे जे कोचिंग असणार आहे ते कशा पद्धतीचं असणार आहे ते तुम्हाला समजून सांगतो. ठीक. आता पहिलं म्हणजे मास्टर ज्युनियर का निवडाल? आता मी असं म्हणेल की हे मला सांगण्याची गरज नाही ऍक्च्युली, कारण म्हणजे मास्टर टीचरच मास्टर ज्युनियर आहे. म्हणजे मास्टर टीचरवर जो तुमचा विश्वास आहे, तो विश्वास तुम्हाला मास्टर ज्युनियर, त्या विश्वासाखातर तुम्ही मास्टर ज्युनियर निवडावं, मी असं म्हणेल. पण तरी काय काय फॅसिलिटी आम्ही देणार आहोत, कशा कशा पद्धतीचा कोर्सेस असणार आहे, नेमकं काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवी शिक्षक. अनुभवी शिक्षक मध्ये मी स्वतः, बरोबर, मी स्वतः शिकवणार आहे, आपल्या टीम मधले असलेले इतर शिक्षक सुद्धा शिकवणार आहे, आणि काही नवीन शिक्षक सुद्धा आपण घेणार आहोत सोबत. आता तेवढा विश्वास तुम्ही मास्टर ज्युनियरवर ठेवता की मास्टर ज्युनियरवरला मास्टर टीचर मधला एकही शिक्षक असा नाहीये की तो त्या दर्जाचा नाही, तेवढ्या क्वालिटीचा नाही. सगळे शिक्षक तेवढ्याच क्वालिटीचे, आणि तेवढा विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवता. मी स्वतः शिकवणार आणि माझ्यासोबत काही लोक सुद्धा मी असोसिएट करणार आहे. ठीक आहे, मग अनुभवी शिक्षक असणार आहे. त्याच्यानंतर स्कॉलरशिप, म्हणजे का निवडा स्कॉलरशिप, नवोदय, म्हणजे प्रत्येक परीक्षेत, म्हणजे आता म्हणजे आमची युएसपी आम्ही काय ठेवतोय ते सर्वात महत्वाचं तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, की एका वर्गासाठी एकच क्लास लावा. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की समजा मी नवोदय, 5वीला नवोदय ही परीक्षा आहे, आता 5वीचा विद्यार्थी नवोदयची परीक्षा पण देतो, 5वीचा विद्यार्थी मंथनची परीक्षा पण देतो, 5वीचा विद्यार्थी सैनिकी स्कूलची परीक्षा पण देतो, 4थीचा विद्यार्थी मंथनची परीक्षा पण देतो, 4थीचा विद्यार्थी स्कॉलरशिपची परीक्षा पण देतो, आणखी काहीतरी परीक्षा पण देतो. म्हणजे एक एक विद्यार्थी वर्षभरात 3-4 स्पर्धा परीक्षा देतो, आणि त्या 3-4 स्पर्धा परीक्षेसाठी वेगवेगळे क्लास लावले जातात. मी असं म्हणेल त्या 3-4 स्पर्धा परीक्षेचा जर सिलेबस आपण व्यवस्थित बघितला तर बऱ्यापैकी कॉमन भाग असतो, थोडाफार वेगळा बघितला तर समजा नवोदयसाठी जर आपण विचार करायचा झाला फॉर एक्झाम्पल, तर नवोदयमध्ये बुद्धिमत्तामध्ये फक्त आकृत्या आहेत, गणित बऱ्यापैकी आहे. आता समजा म्हणजे मी जर म्हणलं की नवोदय सोबत सैनिकी शाळेची मला तयारी करायची आहे, नवोदय सोबत मला मंथनची तयारी करायची आहे, नवोदयमध्ये जवळपास 50-60% पार्ट मी नवोदयला पहिलं टार्गेट ठेवलं, नवोदयमध्ये 50-60% पार्ट माझा कव्हर झाला. मग तिथून पुढे नवोदयची परीक्षा झाल्यानंतर महिना 2 महिन्याचा कालावधी भेटतो, त्यात मी सैनिकी स्कूलसाठीची एक्स्ट्रा तयारी करून घेतली, सोबत मंथनच्या परीक्षेची पण एक्स्ट्रा तयारी करून घेतली. मी असं म्हणेल की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी वेगळा वेगळा क्लास नका लावू. मग 5वीच्या विद्यार्थ्यांनी एकच क्लास लावा, मग त्या वर्षाच्या त्याच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा त्याच्यात कव्हर व्हाव्या. हा, त्या विद्यार्थ्याच्या आवडीनुसार त्याच्यावर आपण थोडासा वेगळा फोकस करावा, की विद्यार्थी एखादा म्हणतोय की मला नवोदयवर जास्त फोकस करायचा आहे, मग त्याच्यावर विशेष फोकस करून मग त्याच्यावर नवोदयचा विशेष फोकस करावा. काही विद्यार्थी म्हणतात आम्हाला मंथनवर विशेष फोकस करायचा आहे, सैनिकी स्कूलवर विशेष फोकस करायचा आहे, मग त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी बघून. पण मग 5वीसाठी एकच, मी असं म्हणेल की 5वीसाठी एकच क्लास लावा, नवोदय सैनिक स्कूलवर. मग 4थीसाठी एकच, म्हणजे 4थी स्कॉलरशिप, मग त्याच्यात 4थी मंथन पण कव्हर व्हावं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण घेऊन येतोय की त्यात तुमचं अकॅडमिक पण थोडंफार कव्हर व्हावं, स्पर्धा परीक्षेचा भाग पण कव्हर व्हावा. एका वर्गासाठी एकच क्लास, 2-3 वेगळे क्लास लावायची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर वैयक्तिक प्रगती अहवाल, म्हणजे त्याचा म्हणजे नेमकी प्रगती किती करतोय, अभ्यास किती करतोय, सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने अध्यापन, त्यात आम्ही फेमस आहोतच, तो तुमचा विश्वास आमच्यावर आहेच. त्यानंतर ऑनलाईन सुविधा, म्हणजे तुम्हाला घरपोच, घरी बसल्या बसल्या तुम्ही पाहू शकता. 100% निकालाभिमुख तयारी, नियमित सराव परीक्षा. कारण काय असतं, ह्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात का, स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे सराव. जेवढा जास्त तुम्ही सराव कराल तेवढा परीक्षेमध्ये यश मिळण्याचे जास्त चान्सेस असतात. मग सरावावर विशेष फोकस आपला असणार आहे. अभ्यासक्रम वेळेपूर्वी व्यवस्थित कव्हर करून त्याची रिव्हिजन, दर्जेदार अभ्यास साहित्य, पीडीएफच्या स्वरूपामध्ये नोट्स असतील, पीडीएफ टेस्ट असतील, ऍपमध्ये फ्री टेस्ट असतील, ऍपमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रामध्ये फ्रीमध्ये, होमवर्क चेकलिस्ट, म्हणजे तुमचा विद्यार्थी, तुमचा पाल्य क्लास संपल्यानंतर पण घरी अभ्यास करतोय का नाही त्याच्यासाठीच्या काही चेकलिस्ट. मग पालकांनी त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्व व्हावं, पालकांनी नेमकं काय विद्यार्थ्यावर कोणतं लक्ष ठेवावं, जेणेकरून तुमचा विद्यार्थी तेवढा होमवर्क चांगल्या पद्धतीने चेक करतोय की नाही, ऍपमधनं त्याचा रिपोर्ट कसा चेक करावा, त्या सगळ्या फॅसिलिटी, की एका विद्यार्थ्याला अभ्यासाची चांगली सवय लागली पाहिजे, हे महत्वाचं. म्हणजे उद्देश हा आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये नवोदयमध्ये यश आलंच पाहिजे, स्कॉलरशिपमध्ये यश आलंच पाहिजे, किंवा इतर परीक्षेमध्ये यश आलंच पाहिजे,
हे तर महत्वाचा उद्देश आहेच, पण त्या सोबत सोबत हा महत्वाचा उद्देश आणखी आहे की तुमचा विद्यार्थी अभ्यासाला लागला पाहिजे. त्यांना रोजचं 2 तास 3 तास आवडीनं अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच वेळेस आता मी ज्यावेळेस विद्यार्थ्यांसोबत बोलतो, ज्यावेळेस मी बऱ्याच वेळेस चर्चा करतो, स्पेशली मॅथ ह्या विषयाबद्दल बोलत असताना बरेच पालकांचं म्हणणं असतं, जे माझे विद्यार्थी ते पालक आहेत सध्या बऱ्यापैकी, की सर तुमच्यामुळे आम्हाला गणितात आवड निर्माण झाली, तुम्ही गणित शिकवायला लागले म्हणून आवड निर्माण झाली, त्याच्यामुळे अभ्यास नकळत आमचा होऊन जातो. तसं तुमचे जे पाल्य आहेत, जे आता हे लहान बाळ आहेत, सगळे लहान लेकर आहेत, या लहान लेकरांना अभ्यासाची आवड निर्माण करणं हा मास्टर ज्युनियरचा सर्वात महत्वाचा मोठा असणार आहे. आणि एकदा अभ्यासात आवड निर्माण झाली की यश नक्कीच भेटतं. यश कुठंच जात नाही, आवड निर्माण झाली पाहिजे. आणि शिकवण्याची पद्धतच त्या पद्धतीची असेल, त्या पद्धतीने आम्ही जाणार आहोत की विद्यार्थ्याला आवड निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. पुढे जात असताना आता प्रत्येक परीक्षेसाठी समर्पित शिक्षकांची टीम. आता तुम्ही म्हणसाल प्रत्येक परीक्षेसाठी समर्पित शिक्षकांची टीम म्हणजे कशी? आता समजा मी असं म्हणेल की 4थी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदय ह्या 2 परीक्षा, समजा बऱ्यापैकी 4थी आणि 5वीचे लोक आहेत. मग ह्या परीक्षेसाठी ती स्पेशल टीम जे फक्त 4थी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदयलाच शिकवतील. बरोबर, मी एक असेल, समजा मी सगळ्या परीक्षांना शिकवेल, पण माझ्यासोबत जे लोक आहेत ते त्यांना आपण डेडिकेटेड वर्क देतोय. डेडिकेटेड म्हणजे आता 4थी स्कॉलरशिप आणि 5वी नवोदय ह्या 2 परीक्षा त्या टीमकडे असेल, मग त्यांनी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन त्या परीक्षेचा निकाल आणण्यावर त्या वर्गाच्या विद्यार्थ्यावर फोकस करावा. मग 7वी स्कॉलरशिपची वेगळी टीम, 8वी NMMS ची वेगळी टीम, त्याच्यानंतर मी असं म्हणाल की 6वी साठी एखादी वेगळी परीक्षा आली. आता सध्या तरी आपण 6वीची नाही, पण 7वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, नवोदय आणि 8वी NMMS या परीक्षांवर आपण फोकस करतो. तर प्रत्येक परीक्षांसाठी वेगळी डेडिकेटेड टीम असेल. मग एक शिक्षक तो एक विषय घेऊन पूर्णपणे त्या विषयावर त्याचा चांगला सराव करून घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे मी असं म्हणेल की एकच शिक्षक 4च्या 4 विषय शिकवणार नाही. म्हणजे जर समजा माझ्याकडे एखादा शिक्षक माझ्यासोबत आहे, समजा गणित आहे, तर मग मी गणितच शिकवेल. माझ्याकडचा एखादा शिक्षक आहे, तो बुद्धिमत्ता शिकवतोय, तो बुद्धिमत्ताच शिकवेल. एखादा मराठी शिकवतोय, भाषा विषय शिकवतो, तो भाषा विषय शिकवेल. म्हणजे काय होतं की त्या विषयाला तेवढा न्याय दिला जातो. हा त्याच्या मागचा उद्देश आहे की एका शिक्षकानं एका विषयावर फोकस करावं, विद्यार्थ्याकडून तेवढी प्रॅक्टिस करून घ्यावी, जेणेकरून त्याचा निकाल लवकरात लवकर येईल आणि चांगला निकाल येईल. लवकरात लवकर येईल म्हणण्यापेक्षा इथं असं म्हणाल की चांगला निकाल लागेल. म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी समर्पित शिक्षकाची टीम, प्रत्येक परीक्षेला वेगळी शिक्षकांची टीम, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही घेऊन येतो याच्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणसाल परीक्षेनुसार विद्यार्थ्यांना ऍपमध्ये आणखी फ्रीमध्ये काय काय मिळणार आहे. फ्रीमध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी ठेवतोय, पेडने फीस वगैरे काय असेल ते बोलणारच पुढे गेल्यावर, पण फ्रीमध्ये पण काय काय भेटणार आहे विद्यार्थ्यांना. प्रत्येक परीक्षेचा सिलेबसचे डॉक्युमेंट वगैरे त्यांना इथं भेटतील फ्रीमध्ये. त्याच्यानंतर फ्री पीडीएफ पुस्तकं, ऑनलाईन स्वरूपातले पीडीएफ पुस्तकं त्यांना भेटतील. फ्री मधल्या क्विजेस आपण घेणार आहोत. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पूर्ण तुम्हाला आपल्या ऍपमध्ये अवेलेबल होणार आहे. प्रत्येक विषयाची स्ट्रॅटर्जी सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये, युट्यूब लेक्चर असेल, अभ्यासाचे नियोजन, रेग्युलर युट्यूब लेक्चर सुद्धा आपण यांच्या माध्यमातून घेणार आहोत. त्याच्यानंतर होमवर्क चेकलिस्ट, होमवर्क कशा पद्धतीनं करावा, काय करावा याच्यासाठीच्या चेकलिस्ट सुद्धा आपण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे तुम्हाला ऍपमध्ये याच्यातल्या बऱ्याच फॅसिलिटी ऍपमध्ये तुम्हाला फ्रीमध्ये पण भेटणार आहे. ठीक आहे, नंतर आता तुम्ही म्हणसाल मग आता परीक्षेनुसार थोडंसं जाण्याचा प्रयत्न करू की समजा सर कोणत्या कोणत्या परीक्षा घेताय, मग नेमकी बॅच कधी चालू होणार आहे, फीस किती असणार आहे, ते सुद्धा पुढे गेल्यावर मी सांगतो तुम्हाला, त्यात काही डाऊट नाही. आता पहिला मुद्दा म्हणजे परीक्षा घेत असताना पहिलं 4थी स्कॉलरशिप आणि 7वी स्कॉलरशिप, 4थी व 7वी स्कॉलरशिप. आता याच्यात काय काय असणार आहे. दररोज 2 तास लाईव्ह लेक्चर, बरं का, दररोज 2 तास लाईव्ह लेक्चर. आणि तेच तुम्ही लाईव्ह मध्ये झालेलं लेक्चर समजा तुम्ही लाईव्ह मध्ये पाहिलं काय किंवा नाही पाहिलं काय, पाहिलं जरी असेल तर तुम्हाला नंतर रिपीटमध्ये पाहायचंय, किंवा एखादा विद्यार्थी म्हणतोय सर माझ्याकडनं लाईव्ह मध्ये करणं नाही झालं, मला नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहायचंय, तर तुम्हाला कितीही वेळेस ते लाईव्ह मध्ये पाहिल्यानंतर सुद्धा आणि न पाहिल्यानंतर सुद्धा कितीही वेळेस ते लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहू शकता. दररोज 2 तास तुमचे लाईव्ह लेक्चर होते. जनरली संध्याकाळचा वेळ राहील, किंवा फ्लेक्झिबल धोरण असलं तर एखादं लेक्चर सकाळी, एखादं लेक्चर संध्याकाळी, किंवा संध्याकाळीच 2 तास. त्या पद्धतीने आपण थोडंसं विद्यार्थ्यांच्या कन्व्हिनियन्सनुसार तो टाइम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यानंतर पीडीएफ नोट्स आणि चाचणी परीक्षा, प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रगती अहवाल व समुपदेशन. अधूनमधून एखादा विद्यार्थी समजा चांगला परफॉर्म नाही करत आहे, मग त्याची काउन्सिलिंग असेल. म्हणजे जे हुशार विद्यार्थी त्यांच्यावरच लक्ष नाही, हुशार विद्यार्थी तर परफॉर्म करतीलच, पण काही विद्यार्थी असे जे तेवढं चांगलं परफॉर्म नाही करत आहेत, मग त्यांची काउन्सिलिंग असेल, मग त्यांना कुठं चुका होत आहे त्या समजून सांगणं असेल, म्हणजे प्रॉपर समुपदेशन सुद्धा त्यांचं केलं जाईल. नंतर
गणित बुद्धिमत्ता तसेच भाषा विषयासाठीच्या शॉर्टकट ट्रिक सुद्धा शिकवल्या जातील. आता तुम्ही म्हणाल भाषा विषयात पण शॉर्टकट ट्रिक असतात का? हो असतात. गणित बुद्धिमत्ता त्याच्यात वेल नोन आहे, त्यात आम्ही शिकवतोच, तुम्हाला माहिती पण आहे. पण भाषा विषयात सुद्धा काही शॉर्टकट ट्रिक्स असतात. त्याच्यानंतर आठवड्याभरात शिकवलेल्या घटकावर आधारित साप्ताहिक परीक्षा म्हणजे वीकली टेस्ट आपण ठेवणार आहोत. प्रत्येक वीकमध्ये वीकली टेस्ट असेल. परीक्षेविषयीचे फॉर्म भरण्यापासून तर एक्झाम पर्यंत सर्व अपडेट म्हणजे फॉर्म कसा भरावा, परीक्षा कधी असेल, त्या सर्व अपडेट्स रेग्युलर स्वरूपामध्ये तुम्हाला त्या इथून मिळतील. निकालाभूमिक अभ्यासता इथं म्हणजे पीडी नोट्स ज्या असतील त्या नोट्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू सगळ्याच व्यवस्थित. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असेल, कम्प्लीट ऍपचे प्रीमियम ऍक्सेस असेल जे आपण म्हणतो. ओके, म्हणजे आजची तयारी हे तुमचं उद्याचे यश ठरवणार आहे. ओके, आता बॅचेसच्या स्वरूपात समजा स्कॉलरशिपची बॅच झाली. आता पुढची बॅच घेत असताना समजा आपण म्हणतो ही 4थी आणि 7वी स्कॉलरशिपची बॅच झाली. आता 5वी नवोदयची बॅच, आता 5वी नवोदयची बॅच असेल, आता 5व्या नवोदयच्या बॅच 5वी नवोदयच्या बॅच मध्ये पण ह्या सगळ्याच फॅसिलिटी तुम्हाला. पण सोबत सोबत लक्षात ठेवा, 4थी स्कॉलरशिपच्या बॅच सोबत सोबत मंथनची पण तयारी करून घेतल्या जाणार. मंथनची म्हणजे इतर स्पर्धा परीक्षा ज्या असतात का त्या वर्षातल्या, म्हणजे 4थी स्कॉलरशिप लावली म्हणजे मग 4थी स्कॉलरशिपची वेगळी बॅच, मंथनची वेगळी बॅच, प्रज्ञाशोधची वेगळी बॅच किंवा जे काही असेल समजा मी असं म्हणेल वेगवेगळ्या 100 बॅचेसनी लावायच्या. एकच बॅच लावायची आणि त्या बॅचमध्ये तुमच्या ऑलमोस्ट त्या वर्षभरातल्या सगळ्याच स्पर्धा परीक्षांची तयारी झाली पाहिजे. बरोबर. मग आता नवोदयची ही 5वीची परीक्षा आहे, नवोदयची परीक्षा. मग नवोदयची परीक्षेची तयारी झाली पाहिजे. सोबत सोबत सैनिकी शाळेची पण तयारी झाली पाहिजे. सोबत त्या वर्षाची मंथनची तयारी पण झाली पाहिजे. म्हणजे एकदा आमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही पडली पाहिजे. म्हणजे आमच्याकडे नवोदय लावायचं, दुसऱ्याकडे सैनिकी शाळा लावायचं, तिसऱ्याकडे मंथन लावायचं, म्हणजे विद्यार्थी फिरत राहतो, त्याची गरज पडणार नाही. एकाच ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन सगळ्याच्या सगळं एकाच ठिकाणी भेटेल तुम्हाला. 5वी नवोदय असेल, मग 5वी नवोदयमध्ये पण त्याच ज्या पद्धतीनं 4थी स्कॉलरशिप आहे त्याच पद्धतीने थोडाफार बदलातून सगळे ते फॅसिलिटी तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यानंतर NMMS असेल, मग NMMS मध्ये पण तुमचं मॅट असेल, सॅट असेल, प्रगती, सगळ्याच फॅसिलिटी दररोज 2 तास लेक्चर इथं पण त्याच पद्धतीनं होणार आहे. म्हणजे बॅच मध्ये अशा पद्धतीनं आपण चालणार आहोत. एवढ्या 4 बॅचेस आपण सध्या घेऊन येतोय. चौथी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, नवोदय, NMMS. मग तुम्ही म्हणसाल सर बाकीचं 6वी साठी काही नाहीये का, 3री साठी काही नाहीये का? ते पण पुढच्या काही दिवसामध्ये त्याच्यावर पण घेऊन येणार आहोत. सध्या सुरुवात करत असताना ह्या गोष्टीपासून आपण सुरुवात करतोय. बरं, मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न बऱ्याच जणांचा तो सर ह्या बॅचेस कधीपासून? ठीक आहे, बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल. तर ह्या बॅचेस सगळ्या आपल्या चालू होतील 15 जून पासून. 15 जून पासून ह्या सगळ्याच्या सगळ्या बॅचेस तुमच्या चालू होणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल मग फीस किती, त्याच्यावर पण जातो. पण बॅचेस कधीपासून चालू होतील? तर 15 जून पासून चालू होतील. त्याच्या अगोदर युट्यूबवर तुम्हाला डेमो लेक्चर पाहायला भेटतील, माझे पण आणि इतर फॅकल्टी. माझे तर तुम्हाला माहितीच आहेत, मी कसा शिकवतो हे तुम्हाला सर्वांना युट्यूबच्या माध्यमातून माहिती आहे. पण जे इतर शिक्षक लोक आपल्यासोबत आलेले आहेत त्या सर्वांचे डेमो लेक्चर सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दिले जातील. म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही असाल मॅथ्स सगळं मी शिकवणार का? हो, मॅथ्सचा मॅक्झिमम पार्ट मी शिकवणार, बुद्धिमत्तेचा पण बऱ्यापैकी पार्ट मी शिकवणार. पण माझ्या मदतीसाठी मॅथला पण बुद्धिमत्ताला पण काही लोक मी माझ्यासोबत घेतलेले आहेत. भाषा विषयासाठी पण काही लोक माझ्यासोबत घेतलेले आहेत. ते लोक कसे शिकवतात ते पण तुम्हाला कळायला पाहिजे. तर त्यांचे सुद्धा डेमो लेक्चर युट्यूबवर तुम्हाला अवेलेबल. आणि लोक निवडत असताना आपण अशा पद्धतीचे लोक सोबत घेतलेत की ज्यांनी ह्या क्षेत्रातल्या परीक्षामध्ये नवोदय असेल, सैनिकी शाळा असेल किंवा मंथन असेल किंवा स्कॉलरशिप असेल, या सगळ्या परीक्षामध्ये त्यांनी त्यांच्या लेवलला ऑफलाईन मध्ये, ऑनलाईन मध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. ते तुम्हाला दिसून येईल. त्यांच्या लेक्चरमधून तुम्हाला दिसून येईल की हे जे लोक आपल्या सोबत आहेत ते त्या दर्जाचेच आहेत. कारण मास्टर टीचर हे दर्जासाठी फेमस आहे. म्हणजे इथं तुम्हाला दर्जेदारच शिक्षक भेटतील. एवढं त्या बाबतीत निश्चिंत राहावं. ते डेमो लेक्चर सुद्धा तुमचे सोमवार काही 15 जूनच्या अगोदर काही डेमो लेक्चर सुद्धा आपण युट्यूबवर टाकणार आहोत. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर येतो सर पैसा किती घ्यायचा याची. बरोबर आहे. हे सगळं काही तुम्ही आम्हाला देताय तर फ्रीमध्ये तर सगळं नाही करणार, काही ना काही फीस घ्यालच. बरोबर. आणि मी हे म्हणतो की घेतलीही पाहिजे. बरोबर. कारण बराच भाग असतो, बराच पार्ट असतो. हे सगळं मॅनेज करण्यासाठी खर्चही लागत असतो आणि जर चांगलं काम करायचं असेल, चांगलं काम करण्यासाठी पैसा लागतो पण. बॅकग्राऊंडला बऱ्याच गोष्टी काम करतात. त्या सगळ्या आहेतच त्या सगळ्या गोष्टी, तर पैसा सुद्धा लागतो. पण आपण सर्व घटकांचा विचार करून, बऱ्याच पालकांसोबत चर्चा करून, बऱ्याच शिक्षकांसोबत चर्चा करून, बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून की एक विद्यार्थी वर्षभराची फीस किती पे करू शकतो, वर्षभराची फीस किती पे करू शकतो, तर आपण ती ठेवतोय की मी असं म्हणेल की वर्षभराची फीस आपण एका वर्षाची वैधता ज्याच्यामध्ये आपण फीस ठेवतोय 3000. म्हणजे ऍक्च्युअली 6000 फीस पण ऑफर प्राइस 3000 हे अशा पद्धतीने ठेवतोय आपण. आणि
त्यात पहिल्या काही विद्यार्थ्यांना मी असं म्हणेल की पहिल्या 500 विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये डायरेक्ट 500 रुपये ऑफ पण ठेवतोय. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट 500 रुपये ऑफ. आणि त्यासाठीचा कुपन कोड जो असेल त्यासाठीचा कुपन कोड डायरेक्टली 500 रुपयेच ऑफ. 500 रुपये ऑफ, 500 ऑफ अशा पद्धतीचा कुपन कोड तुम्हाला तो ऍपमध्ये अवेलेबल करता येईल पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी. बरोबर. आता मग तुम्ही म्हणसाल सर ह्या फीसमध्ये आता त्या सगळं तर मी सांगितलंच आहे तुम्हाला काय कशा पद्धतीने भेटणार आहे. पण महत्त्वाचं लक्षात घ्या, दररोज 2 तास लाईव्ह लेक्चर होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा पाहण्याची सुविधा आहे. पीडीएफ नोट्स व अभ्यास साहित्य भेटणार आहे. साप्ताहिक चाचण्या व प्रगती अहवाल भेटणार आहे. सोबत इतर स्पर्धा परीक्षा जसं की मंथन, इतर स्पर्धा परीक्षेची सुद्धा मोफत तयारी होणार आहे. म्हणजे 4थी स्कॉलरशिप सोबत मंथन असेल, 5वी नवोदय सोबत मंथन असेल, 7वी स्कॉलरशिप सोबत पण मंथन असेल. म्हणजे एका वर्गासाठी एकाच ठिकाणी या आणि पूर्णपणे परफेक्ट असं सोल्युशन घेऊन जा. अशा पद्धतीचं सोल्युशन आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा मुद्दा येत असताना म्हणजे कोणत्या तुम्ही म्हणाल सर मग ही बॅच परचेस कशी करायची. तर लक्षात असू द्या, ह्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण मास्टर टीचर हे ऍप नाही तर मास्टर ज्युनियर हे ऍप आपण बनवलंय. तर तुम्हाला मास्टर ज्युनियर हे ऍप डाउनलोड करायचंय प्ले स्टोअरवर. जो बाकी परचेसची फॅसिलिटी तशीच आहे. तुमची जी परीक्षा आहे ती तुम्ही सिलेक्ट करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यात रजिस्टर केल्यानंतर जी तुमची परीक्षा आहे ती सिलेक्ट करा. तिथं जाऊन बाय नाववर क्लिक करा. पेमेंट यशस्वीरित्या ऍपमधून तिथून करून टाका. ते बॅच तुमची परचेस होऊन जाईल. म्हणजे पालकांना बऱ्यापैकी या संदर्भातला मास्टर टीचरचा प्लॅटफॉर्म आहे. काही अडचणी असेल तर त्याचा नंबर पण आम्ही देणार आहोत तुम्हाला. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता अडचणी असल्या तर परचेस करण्यामध्ये. ठीक आहे. एक नंबर पण तुम्हाला मी सांगणार आहे. परचेस करत असताना काही अडचणी आल्या तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 9272107050, 9272107050. त्याच्यानंतर 9720107050 ह्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. अडचणी आल्या तर जनरली अडचणी येत नाही ऍपमधून, तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकता. आता हे बॅचेसचे काही नावं ठेवलेत आपण. शिष्यवृत्ती बॅचसाठी उडान हे नाव आपण देतोय, उडान. आणि नवोदयसाठी मास्टर बॅच अशा पद्धतीनं, NMMS साठी संपूर्ण अशा बॅचेसचे काही नावं ठेवलेत. तुम्हाला ते बॅचमध्ये गेल्यानंतर दिसून जातील. ठीक आहे. बरं, आता काही महत्वाचे 2 शब्द थोडे शेवटी बोलतो, काही महत्वाच्या गोष्टीवर बोलतो. ते असं की आता आमचा हा इनिशिएटिव्ह आम्ही चालू करतोय तुमच्या आग्रहाखातर आम्ही चालू करतोय. तर कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया नक्की ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे आम्हाला यामध्ये काही सुधारणा कशा पद्धतीने करता येतील. तुमच्या काही सूचना असतील त्या सूचना सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता, जेणेकरून त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ शकतो. म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अधिक माहितीसाठी आपण काय केलंय, डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप बनवले काही, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, डिस्क्रिप्शन मधल्या व्हॉट्सअप ग्रुपला. म्हणजे अधिक माहिती याच्या रिलेटेड अपडेट तुम्हाला तिथं भेटत जातील. आणि आपण जॉईन केल्याने तुम्हाला महत्वाची माहिती मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो आमचा इनिशिएटिव्ह आहे, तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे तुम्ही स्वतः पण पहा, तुमच्या आजूबाजूला जे तुमचे मित्रमंडळी असतील, तुमचे आजूबाजूचे जे लोक असतील, ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे असं तुम्हाला वाटतं, त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. जास्तीत जास्त लोकांनी ह्या व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जाईल. व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. ते सर्वात महत्वाचं आहे मला, की तुमच्या म्हणजे कशा पद्धतीनं, म्हणजे तुमच्या काही सूचना असतील, तुमचे काही सजेशन असतील, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे. असं आहे. चालेल. होप तुम्हाला आमचा इनिशिएटिव्ह आवडेल आणि ह्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नक्कीच एक चांगली शैक्षणिक चळवळ, नक्कीच काहीतरी क्रांतिकारी एज्युकेशनच्या बाबतीमध्ये काहीतरी क्रांतिकारी बदल घडतील अशी अपेक्षा करतो. थांबतो. थँक्यू.